हॅलो हाय नमस्कार, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे दिवाळी आणि दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। तर इथे मी सकाळी मस्त अशी देवपूजा करून घेते। तुम्हाला माझ्या थंबनेलवरून कळालंच असेल की फौजी घरी नाही येत, आम्ही दोघीच मायलेकी आहोत। तर आज फौजींची तर खूप आठवण येते, कारण दिवाळीच्याच निमित्त त्यांना कामानिमित्त बाहेर जावं लागलं। काय करणार आता, फौजी सोबत लग्न झालंय म्हटल्यावर एवढ्या गोष्टी तर कॉम्प्रोमाइज करावाच लागतात। जेव्हा फौजी सोबत असतात ना तेव्हाच आमचा दिवाळी दसरा असतो। तर असो चला, घरातल्याच लक्ष्मीने असं नाराज नसतं राहायचं दिवाळीच्या दिवशी, म्हणून इथं छान अशी पूजा वगैरे करून घेते। आणि असं मन तर नव्हतं लागत कोणत्याच कामात, पण आपण जर नाराज असलं तर ते पण तिकडे नाराजच असतात, त्यामुळं मग आपण आनंदी असायलाच हवं त्यांच्यासाठी। मस्त असं तुळशीला पाणी घालून तुळशीची पूजा करून घेतली आणि मस्त अशी पूजा झाली, बघू शकता। छान पूजा सकाळी झाली की खूप छान वाटतं। नंतर ना मग श्रीशाला झोपी लावलं आणि म्हटलं आता दारात छानपैकी रांगोळी काढून घेवा, कारण श्रीशा जर उठली तर मला रांगोळी काढून देत नाही। तेवढ्यातच आवाज आला मम्मा, तर ती लगेच उठली होती। तर मग तिलाच कसं तरी हँडल करून रांगोळी काढून घेतली, कारण तिला हँडल करणं खूप अवघड असतं। पण ती माझं ऐकते पण, आणि एखादी हट्टाला पेटली की हट्ट पण करते, आणि कधी कधी एकदम गुणी बाळासारखं शहाणं। खरंच बालपण किती छान असतं ना, जसे जसे मोठे होत जातो तसं तसं जबाबदाऱ्या वाढत जातात। लग्नाच्या आधी फक्त रांगोळीसाठी टाईम, म्हणजे रांगोळीसाठी खूप सारा टाईम असायचा, पण आता एवढ्या टाईमातच काढायची, नंतर बाळाला बघायचं, स्वयंपाक करायचा, खूप जबाबदाऱ्या अंगावर पडतात। पण खरी आनंद ना तो लग्नाच्या आधी दिवाळीचा असतो। आता खूप म्हणजे मिस करते ते दिवस, खरंच खूप छान होतं। मी तर खरंच 12-1 पर्यंत ना नुसती रांगोळीच काढत बसायचे। नंतर काय फक्त फटाके आणि सुरसुऱ्याचं नियोजन असायचं, संध्याकाळी किती फटाके वाजायचे। आणि असं काहीच म्हणजे हे लग्न झाल्यावर कळतं की यार एक आई होणं किंवा एक बायको होणं एवढं पण सोपं नसतं जग। मला तर आज सकाळपासून टेन्शन यायचं, कारण आज दिवाळी आणि मी एवढी रांगोळी वगैरे कसं हँडल करणार, पूजा वगैरे मांडायची। कारण लहान मुलांना किती ओरडलं तरी ते जे करायचं तेच करतात। थोडी जरी पूजा मांडायला गेलं तर हे सामान ओढ, ते सामान ओढ, पण म्हटलं नाही आता करावं तर लागणारच आहे आपल्याला। त्यामुळे मग रांगोळी वगैरे काढून घेतली। त्यानंतर मग दुपारी मला स्वयंपाक पण करायचा होता, रात्रीची पूजा। असं ते जर असते तर असं वाटलं होतं ते श्रीशाला बघते मग मला करून देईल ती, असं पण वाटायचं। पण काय करणार ना, आता फौजीची बायको होणं इतकंही सोपं नाही आहे, खूप गोष्टी कॉम्प्रोमाइज करावं लागतात। त्यामुळं आणि असं दुःखात असूनही सणासुदीचं घरच्याच लक्ष्मी, त्याला मग काहीच अर्थ नाही राहत। मग त्यामुळं मग श्रीशाला बघत बघत मस्त इथं रांगोळी काढून घेतली। आणि आता तुम्हाला फायनल लुक दाखवते मी रांगोळीचा। तर असे छानपैकी कलर भरून घेत होते। मला तर म्हणजे रांगोळी काढायला खूप आवडतं, अजून छान काढायची होती, पण मला ती घरातली पण अजून काही कामे होती आणि तिला बघून पण काम करायचं होतं। त्यामुळं मग अशी साधी सिंपल काढून घेतली। कडानी पण इथं थोडीशी डिझाईन काढून घेतली, इकडं दारात पण काढून घेतली, आणि फायनल लुक बघू शकता तुम्ही। तर अशी दिसत होती रांगोळी। मला रांगोळी काढायला ना म्हणजे लहानपणापासून आवडतं, पण जास्त टाईम लागतो रांगोळी काढायला। इथं मग आता पुरणपोळीचा स्वयंपाक करायला घेतला होता। मन तर नव्हतं एवढं, कारण मग असं वाटलं एकटीसाठी किती पुरणपोळ्या बनवायच्या, पण असं वाटलं नाही, देवी वर्षाचा सणसुद्धा असतो आपला, देवीसाठी नैवेद्य हवा आहे। त्यामुळे मग मी इथं पुरणपोळी बनायला घेतली। इथं मस्तपैकी भज्याचं पीठ आधी काढून ठेवत होते, त्यानंतर मग मी असं स्वयंपाक पण करून घेतला। एकीकडे तोपर्यंत पीठ मळून घेतलं होतं, डाळ शिजायला टाकली होती, डाळ शिजून झाली होती, भात पण शिजून झाला होता, आणि आता भज्याचं पीठ पण मिक्स करून घेते। असं करून मग मी स्वयंपाक पण असा लवकरच आवरून घेतला, कारण मग संध्याकाळची पूजा वगैरे होती, पूजेची पण तयारी करायची होती। त्यामुळे मग मी असं पटपटच आवरून घेतलं। बघू शकता आता इथं मस्त कटाची आमटी बनवून घेतली आहे, आणि भजे पण काढले होते। तर स्वयंपाक मी थोडंच केला होता, कारण म्हणजे आता मी एकटीच होते ना, त्यामुळं त्यानंतर श्रीशाला झोपी लावल्याच्या नंतर इथं उमऱ्यावर पण छान अशी रांगोळी काढून घेतली। आणि आता फायनल लुक दाखवते। श्रीशाने म्हणजे संध्याकाळचे 4 वाजले तोपर्यंत ही माझी रांगोळी ठेवली होती, मी सकाळी काढली होती 9 वाजता। तर बघू शकता अजून तरी आहे, मला याचाच खूप आनंद होतोय। आता संध्याकाळी काय होते माहीत नाही, पण फोटो तरी काढून घेतले, एवढे तरी ठेवली आहे ती मी। फायनल लुक दाखवते मी तुम्हाला। हाय हॅलो नमस्कार, तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। तर मी असं इथं छान अशी पूजा मांडून घेते। नंतर मग संध्याकाळी असं रेडी झाले आवरून।
तसं तर आपला व्हिडिओ सकाळपासूनच सुरू झालेला आहे। चला तर आता मी पूजेला सुरुवात करते।
तर अशी केली आम्ही दिवाळी सेलिब्रेट। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।